छत्रपती शिवरायांचा एकही उल्लेख करायचा नाही म्हणजे नाही। अरे मूर्ख माणसा, तुला एवढं माहिती का की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं? आणि तू जो इतिहास सांगतो ना की महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान व्यक्ती होते, आणि तुला माहिती नाही काझी हैदर कोण होता? आणि तुला आणि तुझ्या त्या सो कॉल्ड फॅनला असं वाटतं की तू खूप जास्त मोठा सेक्युलर व्यक्ती आणि तू सगळ्या देशातील हिंदू मुसलमानांना एकत्र करून सोडणार आहे, पण तुझ्यासारखा या देशातील धर्मामध्ये वाद घालणार कोणच मोठं नाही। करप्शन के मामले में तो दोस्तों आपको पता ही होगा कांग्रेस का क्या हाल था। इन 10 सालों में जितना करप्शन हुआ है उतना शायद किसी भी टाइम पे इंडिया की इंडिपेंडेंट हिस्ट्री में किसी और सरकार ने नहीं किया। ध्रुव राठी हे एक असं नावाच्या नावाला आपण नको तितकं मोठं केलेलं आहे, आणि आता तेच नाव ज्यावेळी आपल्या देशातील एका पॉलिटिकल पार्टी बद्दल बोलत होता किंवा आपल्या देशातील पंतप्रधान बद्दल बोलत होता, तर लोकशाहीचा तो अधिकार आहे, त्या अधिकारामध्ये बसून तो बोलत होता, तिथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं। पण आता त्यांनी अशा एका विषयामध्ये हात घातला ज्या विषयामध्ये त्यांनी हात नव्हता घातला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज हे तुझं व्ह्यूजचं साधन नसलं पाहिजे ध्रुव राठी, कारण की छत्रपती शिवराय हे या देशाचं आराध्य दैवत आहे, आणि तू त्यांच्या नावावर जर व्ह्यूज छापत असतील किंवा त्यांच्या नावावर तुला प्रोपोगंडा करून तुझ्या एका पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करायचा असेल ना, तर त्यावर आम्ही शांत बसणार नाहीये। आणि याच ध्रुव राठीबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की हा कशा पद्धतीने तुमचं ब्रेन वॉश करतोय युट्यूबच्या माध्यमातून। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, की हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे, आणि मी या व्हिडिओमधून जास्त फॅक्ट्स टाकणार नाहीये, जास्त डॉक्युमेंट्स टाकणार नाही किंवा कोणते आर्टिकल्स वगैरे त्याच्यासारखे टाकणार नाहीये। इमोशनली बोलणार, आणि खूप जास्त गरजेचं असतं जेव्हा लोकांचे इमोशन्स बरोबर हा असे कोणतरी व्यक्ती येऊन युट्यूब मार्फत खेळत असतं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगायची, जी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। तर गोष्ट नाही, हे एक नियम म्हणून समजून घ्या की या देशात राहायचं असेल ना तर हा नियम पाळावा लागेल। छत्रपती शिवरायांचा एकही उल्लेख करायचा नाही म्हणजे नाही। आणि ध्रुव राठीने त्याच्या या कालच्या व्हिडिओमध्ये सगळीकडे जवळपास छत्रपती शिवरायांचा उल्लेख शिवाजी 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 असाच केला, आणि ते मान्य नाही। हो, हे देखील मी मान्य करतो की एखादा कवी, एखादा शाहीर, एखादा इतिहासकार किंवा एखादा लेखक त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवरायांचं नाव आदराने एकेरी घेतो। माझा पुत्र शिवाजी, या रयतेचा पती शिवाजी, किंवा शाहीर अनेक म्हणतात की शिवाजी राजा वगैरे, तर या सर्व गोष्टी त्या आदराने घेतल्या जातात, त्यावेळी त्या शिवाजी या नावाचा एक वेगळाच अर्थ लागतो। पण ज्यावेळी या ध्रुव राठीने ज्यावेळी या संपूर्ण व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं ना, शिवाजी 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 किंवा औरंगजेब आणि शिवाजी, शिवाजीच्या मागे इतके सैनिक, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तो सांगत होता ना, प्रत्येक वेळी ती आदराची भावना मिसिंग होती, ती आदराची भावना तुझ्या त्या व्हिडिओमध्ये नव्हती। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जर तुला मोठं वाटत असेल तर शिवराय म्हण, ज्या नावामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील नाव घेतो आणि त्यासोबतच त्यांना राजाची देखील पदवी देतो, तर शिवराय म्हणायला तुला काही जास्त अडचण होती? बरं, तुला तेवढं ज्ञान नसेल, तू स्वतः एक टीम घेऊन फिरतो ज्या टीमला पूर्ण रिसर्च करायची सवय नाही, अर्धवट रिसर्च करून नेहमी तुमची ती माहिती पुढे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत असता। आणि त्याच कारणामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीला असं सांगतो की भाऊ, हे बघ, हा संपूर्ण प्रोपोगंडा जो आहे ना, किंवा हे सगळे जे काही राजकारण चाललंय या देशामध्ये, कोण निवडून येतोय, कोण जिंकतंय, या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेव, पण पहिला माफी माग की तू छत्रपती शिवरायांचा एकही उल्लेख संपूर्ण व्हिडिओमध्ये केला। या देशातील सर्वात मोठा अभिनेता अमिताभ बच्चन ज्यावेळी चुकून छत्रपती शिवरायांचं नाव शिवाजी असं एकही उल्लेख मध्ये घेतो, त्यावेळी त्याच्याकडनं आम्ही माफी मागून घेतली होती। अशा आम्ही या महाराष्ट्रातल्या होत्या, या देशातल्या आहोत। आम्हा मराठी माणसांची, या संपूर्ण देशाची, या हिंदुस्थानाची तू सर्वप्रथम माफी मागितली पाहिजे की माझ्या त्या व्हिडिओमध्ये मी शिवरायांचं नाव शिवाजी असं एखाद्या उल्लेखाने घेतलं, ती पहिला माफी माग। आता हा झाला माझा पहिला मुद्दा की शिवरायांचं नाव तू असं अनादर करून घेऊ शकत नाही, तेवढी तुझी लायकी नाहीये, आमची कुणाचीच लायकी नाही तेवढी। आणि दुसरा मुद्दा माझा असा की तू ज्यावेळी इतिहासाबद्दल व्हिडिओ करतोयस ना, खास करून छत्रपती शिवाजी महाराज हा ज्यावेळी तू टॉपिक घेतोयस ना, जास्त अभ्यास करत, कारण की तू व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं की आम्ही कुठल्या पारतंत्र्यातच नव्हतो, आम्ही जर पारतंत्र्यात असतो तर मग शिवाजी महाराजांनी राज्य केलं असतं का वगैरे वगैरे। अरे मूर्ख माणसा, तुला एवढं माहिती का की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, 5 पातशाह ज्या या देशावर राज्य करत होते, त्या 5 पातशाहांना आव्हान देऊन स्वतःचं राज्य निर्माण केलं, आणि त्यानंतर आपल्या हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्य काय असं समजायला लागलं। शिवरायांच्या आधी 350 वर्ष आपण पारतंत्र्यातच होतो रे मूर्ख माणसा। यादवांचं राज्य होतं, यादवांच्या राज्यानंतर खिलजी आला या देशामध्ये, खिलजीने त्याचं राज्य स्थापन करायचा प्रयत्न केला, हिंदू राज्य समाप्त झाले, यानंतर मग ते काय मुघल आले, अकबर आला, ते त्यांनी मुघली साम्राज्य निर्माण केलं। आपल्या हिंदूंची परंपरा कोण जोपत होतं? आता तू या व्हिडिओमध्ये देखील अकबराचं उदात्तीकरण केलेलं आहे, त्यासोबत तो काय बाकीच्या तू मुघल राजांचं उदात्तीकरण केलंच, ते एक तू चुकीचं केलं। त्यासोबतच तू असं सांगितलं की सगळे सुखाने राहत होते वगैरे अकबराच्या ह्याच्यामध्ये। अरे मंद माणसा, या हिंदुस्थानामध्ये जिथं हिंदूंची परंपरा आहे, या संपूर्ण जगामध्ये
हिंदूंचं कोणतं राष्ट्र म्हणून त्यावेळी देखील बघितलं होतं, तो हिंदुस्थान होता. मग अशा हिंदुस्थानामध्ये मोघली सल्तनत राज्य करत होती, म्हणजे इस्लामिक राजा ज्यावेळी बसला होता राजावर. आणि त्यामध्ये काय होतं, आपोआपच तुला तेवढी अक्कल असली पाहिजे की ज्यावेळी एखादा राजा बसतो त्यावेळी तो आपल्या धर्माचा प्रचार करतो आपोआपच. मग आपण पारतंत्र्यात नव्हतो का रे? या हिंदुस्थानामध्ये असताना ज्यावेळी एक इस्लामिक राजा राज्य करतोय एका या हिंदुस्थानावर, त्यावेळी आपण पारतंत्र्यात नव्हतो असं तुला वाटत नाही? आणि तो सेक्युलर देखील नव्हता. तू ते कुणाला अकबरला तू सेक्युलर दाखवायचा प्रयत्न केला या व्हिडिओमधून, आम्ही बघितलं सेक्युलर बिक्युलर नव्हता काय. आणि मी सांगतोय माझ्यापेक्षा खूप चांगला व्हिडिओ यानंतर येईल युट्यूबवर. आशिष भारतवंशी म्हणून सर आहेत, त्यांनी आत्ताच एक स्टोरी टाकली होती, मी ती स्टोरी देखील बघितली. तर ते एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय शिकवतात. माझ्यापेक्षा जास्त ज्ञान त्यांना आहे इतिहासामध्ये, तर त्यांचा व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा बरं का. आणि तू जो हा इतिहास सांगतो ना की महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान व्यक्ती होते, भाऊ, हा इतिहास आम्ही महाराष्ट्रामध्ये लहान मुलांना देखील शिकवतो की महाराजांनी सर्व धर्माचा त्यावेळी सन्मान केला, की महाराजांना कुराण देखील तेवढीच महत्वाची होती. कुराण देखील ते त्यांच्या मुसलमान सैनिकाकडे जाऊन द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टीने आम्ही महाराष्ट्रामध्ये लहान लहान पोराला शिकवतो की भाऊ असं असलं पाहिजे, की अशा सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धर्माचा देखील तितकाच प्रचार केला. आणि तुला आणि तुझ्या त्या सो कॉल्ड फॅनला असं वाटतं की तू खूप जास्त मोठा सेक्युलर व्यक्ती आणि तू सगळ्या देशातील हिंदू मुसलमानांना एकत्र करून सोडणार आहे. पण तुझ्यासारखा या देशातील धर्माधर्मामध्ये वाद घालणार कोणच मोठं नाही. तू आहे ना, तू हिंदूंना जास्त दुखावतो आणि त्याच्या कारणामुळे हे हिंदू जास्त पेटतील. उद्या मुसलमानांसोबत काही ना काही दंगली वगैरे होतील, तुझ्या कारणामुळे होतील बरं का. हे फक्त तू असणारच. आणि मी सुरुवातीलाच म्हणले की ह्याला नको तेवढं आपण मोठं केलेलं आहे, त्याची तेवढी लायकी देखील नाहीये. आणि काय आपण त्याला तेवढं मोठं करतो माहिती आहे? सुरुवातीला ना तो खूप चांगला व्हिडिओ बनवतो. मी तुझ्याकडून युट्यूबकडे थोडी जर्नी चालू करावी असं शिकायचा प्रयत्न केला होता की बाबा ह्याचे फॅक्ट्स बघ, किंवा हा एडिटिंग कसा करतो, ह्याचे ग्राफिक्स कसे आहेत, वा आवाजाची बोलायची पद्धत किती आहे, हालचाल कसे वगैरे 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 तुझ्याकडनं शिकायचा मी प्रयत्न केला. पण जसं या निवडणुका जवळ आल्या ना, तुझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी तू या सगळ्या गोष्टी चालू केल्या. मोदींना टार्गेट करायला चालू केल्या, देशातील सत्ताधाऱ्यांना टार्गेट करायला चालू केलं, एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करायला चालू केला. आणि त्याबद्दल माझं गैर नाही. तू या भारतामध्ये एखाद्या पार्टीमध्ये पक्षप्रवेश कर, त्या पार्टीचा प्रचारक बन आणि प्रचार कर. त्यावेळी तुझे लोक सपोर्ट करतील, तुझ्यावर टीका करतील, तो भाग वेगळा. पण तू युट्यूबवर मी फक्त माझ्या देशाचा विचार करतो, मी फक्त माझ्या देशावर प्रेम करतो, मला माझ्या देशाची संस्कृती आवडते असं दाखवताना एका पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करतोय की मी या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट नाही करते, पण या पॉलिटिकल पार्टीचं बरोबर आहे. हे जो तू दोगलेपणा चालू आहे ना युट्यूबवर, तो पहिला बंद कर. आणि काय रे, तू ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर व्हिडिओ बनवला होता, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा तू जो व्हिडिओ बनवला होता ना, व्हॉट्सअपवर सगळे आता म्हातारी माणसं आहेत, जी माणसं जवळपास 40च्या पुढे गेलेली माणसं आहेत ना, ती माणसं सर्वात जास्त व्हॉट्सअप करतात. 40 पण नाही, मी 35च्या पुढे म्हणतो, पण 35 ते 18 हा जो आपला मतदार वर्ग आहे ना, तो मतदार वर्ग जास्तीत जास्त युट्यूब चालवतो. त्यामुळे हा मतदार वर्गाला ब्रेन वॉश करायचं काम तू करतोय. 35च्या पुढची जी काही माणसं आहेत ना रे, जी आता माणसं थोडीशी वयाने वाढलेली, जे तरुण वर्गात येत नाहीत, त्या माणसांना तू व्हॉट्सअप ब्रेन वॉश करते असं म्हणत असशील. कारण की तरुण मुलं जास्त व्हॉट्सअप वापरत नाहीत, ते जास्त लेख वाचत नाहीत, हे मला देखील माहिती. तरुण मुलं युट्यूब बघतात आणि युट्यूबवर जो काही तू जे ब्रेन वॉश चालू केले ना, या तरुणाईला बिघडवतं जे काही तू काम चालू केलं ते पहिला बंद कर. आणि मग या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला वगैरे नाव ठेवायचं, तुझ्याकडे तो अधिकार येतो. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी तू विरोध करतो त्यावेळी तुला विरोध करायचा संपूर्ण अधिकार लोकशाहीने दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेलं आहे. पण त्या अधिकाराचा तुझ्या गैरवापर करून या छत्रपती शिवरायांसारखं नाव जेव्हा तुझ्या व्हिडिओमध्ये वापरायला चालू करतो ना, एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करण्यासाठी, खूप चुकीचं आहे. आणि हो, मी तुला सांगतो, मी कोणत्या पॉलिटिकल पार्टीचं नाव इथे घेत नाही, पण ज्यावेळी एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा प्रमुख इथे येतो किंवा पंतप्रधानाचा कॅन्डिडेट जेव्हा महाराष्ट्रात येतो ना आमच्या, आणि त्यावेळी त्याला छत्रपती शिवरायांची प्रत दिली जाते आणि त्या प्रतीचा तो ज्यावेळी तो अपमान करतो, त्यावेळी आम्ही त्याला मतदान देऊ का नको असा प्रश्न आम्हाला पडतो. तो कितीही चांगला कितीही वाईट का असे ना, मग दुसऱ्या बाजूला जो व्यक्ती प्रत्येक भाषणाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या नावाने करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर करून करतो ना, मग त्या व्यक्तीला आम्ही मत द्यावं. कारण की या व्यक्तीकडे छत्रपती शिवरायांच्या भावना आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला देखील माहिती आहेत. तू स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव खूप जास्त खराब केलं तुझ्या व्हिडिओमधून, ते देखील थोडं थांबवलं पाहिजे. आणि तुझ्याबद्दल ज्यावेळी मी इतिहास काढला होता ना रे, त्यावेळी काय झालं,
तू एकतर तुझं प्राथमिक शिक्षण इथे गेलं, नंतर तुला असं वाटलं की तुझ्या घरच्यांना असं वाटलं की या देशामध्ये सगळ्या ज्या काही शाळा आहेत ना त्या खूप खराब शाळा आहेत, तुझं शिक्षण इथं चांगलं होऊ शकत नाही, म्हणून तू जर्मनीला गेला, तिकडे सेटल झालं, त्याबद्दल काही वाद नाही. तिकडच्या तू ख्रिश्चन महिलेसोबत ख्रिश्चन परंपरेने लग्न केलं, याबद्दल माझा काही वाद नाही. पण या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्ती करतो ना त्या व्यक्तीने आमची हिंदू परंपरेबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल किंवा आमच्या हिंदू देशाबद्दल काही बोललं नाही पाहिजे असं मला वैयक्तिक पद्धतीने वाटतं. आणि जसं मी सर्वप्रथम तू माफी माग महाराष्ट्राची, या देशाची, की तू छत्रपती शिवरायांचा अनादर केलेला आहेस, त्यांचं एकरी पद्धतीने नाव घेऊन, आणि ते एकरी पद्धतीच्या नावामध्ये तुझा थोडा सुद्धा आदर शिवरायांबद्दल मला दिसलेला नाहीये. शिवरायांचं नाव, शिवरायांचा इतिहास किंवा गोविंद पानसरेंच्या खूप उत्तम पुस्तकातील तू ज्या काही घटना सांगितल्या ते तुझ्या पद्धतीने तुझे मुद्दे सिद्ध करण्यासाठी तू सगळ्या गोष्टी सांगितल्यास, आणि हे सरळ सरळ दिसून आले. तू काही गोष्टींचा अशा घाण पद्धतीने वापर केला. तुला माहिती नाही का काझी हैदर कोण होता? तू आहे ना फक्त जे काही दिसलं ना तुला गुगलवर, काझी हैदर हा छत्रपती शिवरायांचा न्यायाधीश होता, ही तू बेसिक गोष्ट त्यातून मिस केली. मी म्हटलं आता सांगल मग सांगल की काझी हैदर हा शिवरायांचा न्यायाधीश होता, अजून एक मुसलमान व्यक्ती शिवरायांनी किती जवळ ठेवला होता, पण तू ते सांगितलंच नाही. आणि ह्याच्यावर तुला समजतं की शिवरायांच्या इतिहासाबद्दल तुला एवढं सुद्धा नॉलेज नाही, एवढा सुद्धा ज्ञान नाही. जे आमची 5वी 6वी लोक सांगतील शिवरायांमध्ये तुला तेवढं तुला माहित नाही. सगळ्यात घाण तू काय केलं माहिती का? तू नकळतपणे मुघलांचं उदात्तीकरण केलं, किंवा मुघलांचं देखील या देशाच्या कल्याणामध्ये किंवा देशाच्या इतिहासामध्ये किती महत्वाचं स्थान आहे वगैरे वगैरे तू हे सगळं सांगायचा ज्यावेळी प्रयत्न केला ना तिथंच तू चुकला. कारण की छत्रपती शिवरायांनी शून्यातून त्यांच्या पारतंत्र्यात, मी परत एकदा म्हणतोय पारतंत्र्यात, दुसऱ्यांची गुलामी करत असणाऱ्या या देशामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला उमगली असे छत्रपती शिवाजी महाराज होते. मग लोकांनी या छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा, छत्रपती शिवरायांसारखं परंपरा जपावी, छत्रपती शिवरायांसारखी संस्कृती जपावी असं तुला वाटतं की त्या अकबरासारखं लोकांच्या स्त्रियांचा अनादर करावा हे शिकावं. या सगळ्या गोष्टी तुला काय वाटतं की लोकांनी काय शिकलं पाहिजे हे मला जरा सांग. आणि तू काहीच्या काही कसं काय रे अर्थ लावतो की अकबराच्या काळामध्ये तुलसीदासांनी वाल्मिकी रामायण वगैरे लिहायला चालू केलं, त्या गोष्टीचा आणि त्या राजाचा काय संबंध? अरे हे तुलसीदासांचं किती महान कार्य आहे की अकबरच्या काळामध्ये त्यांनी ते चालू केलं लिहायला, मग तू तुलसीदासांचं कौतुक करायला अकबरचं कौतुक करतोय. म्हणते का तुम्हाला काही समजतच नाही तुला कधी कधी काय 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 होत असतं. म्हणजे मी तुझ्याकडे खूप चांगल्या दृष्टिकोनातून बघत होतो बरं का 1.5 वर्ष अगोदर, पण अख्खाच बदललाय रे तू. म्हणजे पूर्ण असा एक ट्रेंडच ट्विस्ट केलाय. आणि तुझे जुने व्हिडिओ जे काही सोशल मीडियावर व्हायरल होतात ना भाऊ, त्याच्याकडे पण जरा लक्ष दे. तू जसं आधी काँग्रेसला नावं ठेवायचा, काँग्रेसच्या 10 वर्षाच्या काळामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, हे एवढं बडबड करायला तू, आणि या 10 वर्षामध्ये तुला कुणी एवढे पैसे दिले तू काँग्रेसचं एवढं कौतुक करायला लागला? करप्शन के मामले में तो दोस्तों आपको पता ही होगा कांग्रेस का क्या हाल था. इन 10 सालों में जितना करप्शन हुआ है उतना शायद किसी भी टाइम पे इंडिया की इंडिपेंडेंट हिस्ट्री में किसी और सरकार ने नहीं किया. 2G स्कैम, 3G स्कैम, आदर्श स्कैम, सत्यन स्कैम, कोलगेट स्कैम, CWG स्कैम, सोलर स्कैम, कैश फॉर वोट स्कैम, स्कैमों की गिनती नहीं खत्म हुई. काय तुला काय झालंय काय नेमकं? एक युट्यूबर आहे, चांगला युट्यूबर बनून राहिला असं भाऊ, नावाला इज्जत असते तुझ्या नावाला. आता मी देखील तुझी इज्जत केली असते. आधी कोणकोणत्या फॅक्ट्सवर तू बोलायचा भाऊ, इतिहास सोडून तू सायन्स बद्दल बोलायचा, अंतराळाबद्दल बोलायचा, हे फॅक्ट्स ते फॅक्ट्स, किंवा प्लॅस्टिक कचरा कसा साफ केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तू बोलायचा भाऊ. कौतुक करायचो मी त्यावेळी तुझं, लोकांना तुझे व्हिडिओ शेअर करायचो मी. पण आता तुझी तेवढी लायकी नाहीये, तुझी लायकीच नाही युट्यूबर राहण्याची. खरं तुझं अकाउंट बॅन केलं पाहिजे. आणि हो मला देखील माहिती की मी खरंच तेवढा मोठा नाही की मी तुला बोलावं, कारण की तू खूप मोठा युट्यूबर आहेस, एक यशस्वी युट्यूबर आहेस, पण त्या यशाचा तू गैरफायदा घेतोस म्हणून मला बोलायचं वाटलं. आणि मी एवढा कधीच हे करत नाही रे व्हिडिओमध्ये कोणत्या, माझी तू आधीचे व्हिडिओ बघत मी एवढं कधीच मोकळेपणाने बोलत नाही कोणत्या व्हिडिओमध्ये जेव्हा आज बोलत, कारण की तू शिवरायांवर हा व्हिडिओ काढलास आणि शिवरायांचा वापर, त्या औरंगजेबाच्या घाण इतिहासाचा वापर तू एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत वापरतो भाऊ. लाज वाटली पाहिजे तुला, लाज. आता मला एवढंच बोलत होतं, बोलण्यासारखं खूप काय काय या व्यक्तीबद्दल, पण मला आता एवढंच बोलायचंय. आणि दुसरी तुला एक गोष्ट सांगतो, तू कितीही प्रयत्न कर, कितीही काय कर, 2024ला या देशामध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. काही कर, काय तुला काय करायचं ते कर, हे मी लिहून देतो. काय दगडावरची रेष आहे माझी. आणि जर असं नाही झालं तर मी युट्यूब चॅनल बंद करतो माझं, तुझे सगळे व्हिडिओ मी शेअर करायला चालू करतो सगळ्यांना. इतकंच बोलताना थांबतो. आणि हो, मी व्हिडिओच्या मध्ये देखील सांगितलं की सरांचं, भारतवंशी सरांचा, आशिष भारतवंशी सरांचा एक व्हिडिओ येणार आहे या सगळ्या मुद्द्यावर. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघितला पाहिजे, कारण की माझ्यापेक्षा जास्त इतिहासाची जाण त्या माणसाला आहे. तो माणूस MPSC UPSCच्या क्लासेसमध्ये जाऊन इतिहास शिकवतो. या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांचा जो काही व्हिडिओ असेल तो नक्की बघा. तुम्हाला खरा इतिहास जो काय असतो तो समजेल. आणि मला असं वाटत नाही की आशिष भारतवंशी सरांपेक्षा ह्याला जास्त ज्ञान असणार. जो व्यक्ती या देशातून बाहेर जाऊन बाहेरच्या परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो ना, त्या व्यक्तीला आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल तर काही ज्ञान नसणार आहे, तर मी गॅरंटी मध्ये देतो. त्यामुळे आशिष भारतवंशी सरांचा ज्यावेळी व्हिडिओ येईल त्यावेळी व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये टाकेलच, तो व्हिडिओ नक्की बघा. त्यांच्या इंस्टाग्रामला अकाउंटला जाऊन फॉलो करा, आशिष भारतवंशी म्हणून काहीतरी त्यांचं पेज आहे. मला ते माहितीच असतील बऱ्याच जणांना त्यांचे व्हिडिओ असतात.
त्यांना फॉलो करा पहिले, त्यांचा व्हिडिओ बघा आणि ह्याला त्याची लाईकी दाखवून द्या, हा व्हिडिओ शेअर करून. इतकंच बोलतो, थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.